Hello everyone. The last type of hybridization is sp hybridization. In this hybridization, mixing of one s and one p orbital, it gives two sp hybrid orbital with same energy and same shape. sp hybridization मध्ये एक s ऑर्बिटल आणि एक p ऑर्बिटल मिक्स होऊन त्यापासून दोन sp हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात. दोन sp हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात म्हणजे दोनच सिग्मा बॉन्ड फॉर्म होणार आहेत. जे हायब्रिड ऑर्बिटल आहेत त्यांच्यापासून सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो आणि जे रिमेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्यांच्यापासून पाय बॉन्ड फॉर्म होतो. हे बेसिक आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही. लेट सी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल ॲसिटिलीन. It is also known as ethine. In ethine, there is in two carbon there is triple bond. C2H2. This is molecular formula of ethine. It is also known as acetylene. We know the electronic configuration of carbon is 1s2, 2s2, 2p2, and electronic configuration of hydrogen is 1s1. This electronic configuration इज डिपेंड अपॉन द ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर जेवढा आहे तेवढे इलेक्ट्रॉन कसे करत जायचे, फिल करत जायचे. द सेंट्रल ॲटम अंडरगोज हायब्रिडायझेशन. हियर सेंट्रल ॲटम इज कार्बन ॲटम. कार्बन ॲटमचं हा हायब्रिडायझेशनमध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. आता तुम्हाला माहिती असेल किती हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात. 2sp हायब्रिड ऑर्बिटल, एक s ऑर्बिटल आणि दुसरं p ऑर्बिटल, असे दोन sp हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात. आणि जे रिमेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत ते कसले ऑर्बिटल असतील, अनहायब्रिडाइज ऑर्बिटल. लेट सी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. सी हियर ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1s2, 2s2, 2p2. इन p ऑर्बिटल देअर इज टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच एकच इलेक्ट्रॉन आहे, सिंगल इलेक्ट्रॉन असतो तेव्हा त्याला काय म्हणतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इन द एक्साइटेड स्टेट ऑफ कार्बन, द इलेक्ट्रॉन ऑफ फील्ड ऑर्बिटल ऑफ लोअर एनर्जी इज एक्साइटेड टू हायर ऑर्बिटल ऑफ वॅकंट ऑर्बिटल ऑफ हायर एनर्जी. जो फील्ड ऑर्बिटलमधील इलेक्ट्रॉन आहे तो वॅकंट ऑर्बिटलमध्ये काय होतो, एक्साइट होतो. आता फर्स्ट आपल्याला माहिती आहे दोनच sp हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले. देन फॉर्मेशन ऑफ sp हायब्रिड ऑर्बिटल. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत, चार अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. पण आपल्याला हायब्रिड ऑर्बिटल किती फॉर्म होतात, दोनच. सो दिस s ऑर्बिटल अँड 1p ऑर्बिटल कंबाईन टू फॉर्म sp हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस टू रिमेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फॉर्म्स अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आता कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड कसा फॉर्म होतो हे ऑर्बिटल आपण डिस्कस करूयात. सी हियर दिस इज फर्स्ट कार्बन अँड दिस इज सेकंड कार्बन. आता एका कार्बनचे दोन sp हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले. सी हियर दिस इज 1 sp हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस इज सेकंड sp हायब्रिड ऑर्बिटल. हे कार्बनचे दोन हायब्रिड ऑर्बिटल झाले. दिस या कार्बनचे हे दोन sp हायब्रिड ऑर्बिटल झाले. दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते ते यूज केले. द sp हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन ॲटम इज ओव्हरलॅप ॲक्सियली टू अनादर sp ऑर्बिटल ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे एका कार्बनचं sp ऑर्बिटल हे दुसऱ्या कार्बनच्या sp ऑर्बिटलवर काय होते, ओव्हरलॅप होऊन त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होतोय, सिग्मा बॉन्ड. And this sp orbital of carbon atom overlap axially to 1s orbital of hydrogen atom and formation of carbon hydrogen bond. This is known as sigma bond. कार्बनच्या sp ऑर्बिटलमध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हायड्रोजनच्या 1s ऑर्बिटलमध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे दोन ऑर्बिटल ॲक्सियली ओव्हरलॅप होतात आणि त्यांच्यापासून कोणता बॉन्ड फॉर्म होतो, सिग्मा बॉन्ड. सिमिलर हियर in this carbon, the sp orbital of this carbon overlaps axially through another sp orbital of carbon atom and formation of sigma bond. म्हणजे दोन कार्बनचे ऑर्बिटल ॲक्सियली ओव्हरलॅप होऊन त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होतोय, सिग्मा बॉन्ड. दिस इज फर्स्ट बॉन्ड.
आणि या कार्बनचं दुसरं जे sp ऑर्बिटल आहे ते हायड्रोजन बरोबर कंबाईन होऊन एक सिग्मा बॉन्ड फॉर्म होते. म्हणजे इथपर्यंत स्ट्रक्चर समजलं. हे 2 कार्बन यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म झाला आणि दोन्ही हायड्रोजन बरोबर. पण इथिनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C ट्रिपल बॉन्ड CHH C2H2. अजून 2 बॉन्ड फॉर्म कसे झाले? दिस टू बाय बॉन्ड इज फॉर्म्ड बाय अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. इथे जे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटलमध्ये जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यापासून पाय बॉन्ड फॉर्म झालेला आहे. दिस लेट सी, दिस इज py ऑर्बिटल. आता py ऑर्बिटल आहे हे समजा, याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे या कार्बनचं आणि या कार्बनचं हे py ऑर्बिटल, हे py ऑर्बिटल. हे दोन्ही लॅटरली ओव्हरलॅप होऊन साईडवाईज ओव्हरलॅप होऊन कोणता बॉन्ड फॉर्म करतात? पाय बॉन्ड. अजून एक ऑर्बिटल आहे ते झेड ॲक्सिस थ्रू pz ऑर्बिटल ऑफ दिस कार्बन ॲटम ओव्हरलॅप लॅटरली टू अनदर pz ऑर्बिटल ऑफ कार्बन ॲटम. या कार्बनचं pz ऑर्बिटल हे दुसऱ्या कार्बनच्या pz ऑर्बिटल बरोबर लॅटरली ओव्हरलॅप होऊन त्यांच्यामध्ये काय बॉन्ड फॉर्म होतो? पाय बॉन्ड. अशा रीतीने दोन कार्बनमध्ये एक सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड फॉर्म होतात. दिस इज ड्यू टू sp हायब्रिडायझेशन. अँड द geometry of acetylene is linear with bond angle is 180 degree. This is all about sp hybridization.